एक जण जो आहे तो रोज सकाळी उठतो, 20 मैल चालतो, रात्री टेंटमध्ये झोपतो, परत दुसऱ्या दिवशी उठतो, परत 20 मैल चालतो, परत रात्री टेंटमध्ये झोपतो. कंटिन्युअसली तो 20 मैल 20 मैल 20 मैल 20 मैल करत जातो. ओके. मध्ये रेगिस्तान येतं तरी पण तो 20 मैल मार्च चालतो. नंतर एक मस्त हिरवळ येते, महाबळेश्वर येतं, एकदम हिरवगार वातावरण असतं, एकदम प्लेझंट वातावरण असतं, तरी पण तो 20 मैल मार्च जातो. ॲक्च्युली तो 45 मैल जाऊ शकत होता, पण तो 20 मैल जातो आणि हॉल्ट करतो. कन्सिस्टंटली तो 20 मैल 20 मैल 20 मैल 20 मैल करत 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 डेस्टिनेशनला पोहोचतो. दुसरा एक माणूस असतो, तो पहिल्याच दिवशी प्रवास सुरू केला, आपल्याला फार मोटिवेटेड असतो. ओके. पहिल्याच दिवशी 40-50 मैल चालतो, नंतर थोडासा गुडघा दुखतो म्हणून टेंटमध्ये 3 दिवस झोपतो. ओके. नंतर मग परत एक चांगलं वातावरण येतं, तर परत 7-8 दिवस बसल्यानंतर परत जरा प्रोत्साहित झालेला असतो, परत एक 40 मैल चालतो आणि थांबतो. नंतर उठतो तर रेगिस्तान लागतं, टेम्परेचर खूप हाय असतं, काय करायचं समजत नाही. तो म्हणतो बाबा हे फार डेंजरस आहे, आपण जरा थांबूया. 1.25 महिना त्या टेंटमध्ये बसतो, टेम्परेचर चेंज होतो, मग परत प्रवासाला निघतो. त्याच्यानंतर एकदम सुंदर हिरवळ येते. ओके. तेव्हा परत 60 मैल चालून घेतो. ओके. पण हा व्यक्ती जेव्हा एंडला डेस्टिनेशनला पोहोचतो तर बघतो तर काय, जो 20 मैल मार्चवाला आहे ना, तो ऑलरेडी पोहोचलेला असतो. स्टेप बाय स्टेप, स्लो स्टेडी कन्सिस्टंट सस्टेनेबल ग्रोथ करत 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 तो पुढे जातो. तर सांगायचं तात्पर्य आहे, 2 कंपन्या आहेत, एका कंपनीचं नाव आहे कंपनी ए, दुसऱ्याचं नाव आहे कंपनी बी. ओके. दोघंही एकाच इंडस्ट्रीमध्ये आहेत, दोघंही फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहेत, दोघंही एकाच शहरात आहेत, एकाच देशात आहेत, दोघांचे कस्टमर सेम आहेत, बिझनेस सेम आहे, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे, दोघांसमोर अपॉर्च्युनिटीज पण सेम आहेत, सगळं काय सेम आहे. एक कंपनी जी आहे ती 25% ॲव्हरेज ग्रोथ देते. ओके. 25% ॲव्हरेज ग्रोथ, 19 इयर्सचा रिसर्च आहे, डेटा आहे, तर 25% ॲव्हरेज ग्रोथ देते. दुसरी कंपनी 45% ॲव्हरेज ग्रोथ देते. तर प्रश्न असा आहे की जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायला सांगितलं तर तुम्ही कशात इन्व्हेस्ट कराल? 45%. ओके. कंपनी बी मध्ये आपण इन्व्हेस्ट करणार. ओके. आपण अजून थोडीशी माहिती काढूया आता. स्टँडर्ड डेव्हिएशन 15% आहे. कंपनी एचं स्टँडर्ड डेव्हिएशन 15%, 15% प्लस मायनसमध्ये कार्यक्रम चालतो. हे जे आहे ना 19 वर्षात 45%, त्यांचं स्टँडर्ड डेव्हिएशन 116%. बरं, ही जी कंपनी आहे कन्सिस्टंट अँड कंट्रोलेबल ग्रोथ स्टेईंग बिलो 30%, ते 30%च्या खालीच राहिले. 19 पैकी 16 वर्ष त्यांनी 30%पेक्षा कमी बिझनेस केला, ग्रोथ केली. यट रीचिंग 20% फॉर ऑलमोस्ट. दरवर्षी 20% 100% ग्रो करतात ते. दरवर्षी 20%च ग्रोथ करतात. ओके. आणि 19 पैकी 16 वर्ष 30%च्या वर गेले नाहीत, फक्त 1-2-3 वेळाच ते 30%च्या वर गेले. ही कंपनी आहे. कंपनी बीचं ना इरॅटिक अँड अनकंट्रोलेबल ग्रोथ 30%. 19 पैकी 13 वर्ष 30%च्या वर ग्रोथ केली. 19 पैकी 13 वर्ष 30%च्या वर ग्रोथ केली. ओके. म्हणजे त्यांनी कधी कधी 313% पॉझिटिव्ह ग्रोथ केली आहे आणि कधी कधी -200% ग्रोथ केली आहे. तर आता हे कंपनी ए आणि बी ला जर आपण बघायला गेलो तर ही कंपनी ए आहे, जिने स्लो स्टेडी कन्सिस्टंट ग्रोथ केली. ओके. 30%च्या वर ते फक्त 3 वेळा गेले 19 वर्षात, पण दरवर्षी त्यांनी 20% ग्रोथ केली. ओके. 1979 to 2002 कंपनी ए मार्केटमध्ये ह्या कंडिशनमध्ये आहे. त्या कंपनीचं नाव आहे स्ट्रायकर. जॉन ब्राउनी त्याचा CEO. ओके. जॉन ब्राउनी त्याचा CEO. आणि जी कंपनी फार खतरनाक करत होती त्या कंपनीचं नाव आहे
USSC, ती इकडे कुठेतरी मध्ये बंद झाली कारण ती कुठल्या तरी एका कंपनीने टेक ओव्हर केली. ते खूप ॲग्रेसिव्ह होते, ते खूप ॲम्बिशियस होते, त्यांना खूप मोठं व्हायचं होतं, त्यांच्याकडे खूप स्पीड होता, त्यांना खूप वेगाने लवकर जायचं होतं. हा जो स्ट्रायकरचा जो मालक आहे तो आहे जॉन ब्राउनी. त्याने डिफाईन केलं 20 माईल मार्च, 20 माईल मार्च, 20 माईल मार्च, 20 माईल मार्च. A 20 mile march creates two types of self-imposed discomfort. The discomfort of unwavering commitment to high performance in difficult condition. म्हणजे मार्केटमध्ये रिसेशन असेल, खराब कंडिशन असेल, तरी पण आम्ही 20% ग्रो होणार म्हणजे होणार. तर तो पण एक त्रास आहे. ओके. दुसरा रूल आहे द डिस्कम्फर्ट ऑफ होल्डिंग बॅक इन गुड कंडिशन. सगळं काही व्यवस्थित आहे आणि तू 50 मैल जाऊ शकतो, मस्त हिरवगार गवत आहे, थंड आहे, सगळं छान आहे, तरी पण मी 20 मैल जाणार आणि थांबणार. ओके. तर 20 माईल मार्चचे 2 अटी आहेत. कुठल्याही कंडिशनमध्ये आम्ही 20% करणार ग्रोथ आणि आम्ही 30%च्या वर ग्रोथ नाही करणार. ही जॉन ब्राउनीची 20 माईल मार्च. तर तिकडे त्यांनी कल्चर बिल्ड केले. 20% मिनिमम, 20% मिनिमम आणि 30%च्या वर नाही जायचं. त्याचं म्हणणं आहे की आम्ही तेवढेच ग्रो होणार जेवढी ग्रोथ आम्ही कंट्रोल करू शकतो. वी शुड नॉट लूज द कंट्रोल.